विठ्ठलाच्या जयघोषात रुक्मिणीचं माहेर असलेल्या श्री क्षेत्र कोंढाण्यातून आषाढी साजरी केली जाते। विदर्भातील जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते लोक प्रति पंढरपूर असलेल्या कोंढाण्यापुरामध्ये रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात। आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी रुक्मिणी मातेच्या माहेरातून गेलेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी। आमच्याकडून जरी पंढरपूरला जाणं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कौंडण्यपुरीचीच आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो। आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही या कौंडण्यपूरच्या परिसरात रहिवासी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरचे आम्ही मुलं आहोत। त्यामुळे आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणी मातेची असाच आशीर्वाद राहो। आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आषाढी एकादशीला आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही कौंडण्यपूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लाभते की आम्ही पंढरपूरला गेल्याचं समाधान लाभते। हे विदर्भातील एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते, विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कौंडण्यपुरी ही वारी करत असतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।